नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये स्वागत. डी.वाय. पाटील हे नाव आपल्याला शिक्षण क्षेत्राशी संबंधित सातत्यानं माहिती असतं. पण डी.वाय. पाटील कोण होते? तर डी.वाय. पाटील हे कोल्हापूरमधले होते, काँग्रेसचे कार्यकर्ते होते आणि वसंतदादा पाटील यांचे ते सहकारी होते. त्या कालावधीमध्ये शैक्षणिक संस्थांना परवानगी ज्या देण्यात आल्या आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मान्यता आली, त्याच्यात डी.वाय. पाटलांनी मोठ्या प्रमाणामध्ये उडी मारली आणि महाराष्ट्रातल्या खेडोपाडीतल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय करून देण्यात आली. त्याचं रूपांतर पुढे विद्यापीठातही झालं आणि ते त्रिपुराचे राज्यपालही झाले. आज त्यांचा कोल्हापूरमध्ये 90व्या वर्षी दुःखद निधन झालं. पुण्यात देवाची उरोळी, ज्या ठिकाणी आपण सर्व कचरा गोळा करतो आणि त्याचं रूपांतर खतामध्ये केलं जातं, तिथल्या शेतकऱ्यांना जी काही रक्कम द्यायचं ठरलं होतं ती देण्यात आली नाही. त्याकरता ते शेतकरी कोर्टात गेले आणि कोर्टातही महानगरपालिकेनं ती रक्कम भरली नाही. याकरता जप्तीचा आदेश देण्यात आला आणि आयुक्तांच्या कार्यालयातील टेबल खुर्ची जप्त करण्याचा आदेश घेऊन शेतकरी त्या ठिकाणी आले. पोलिसांनी मध्यस्थी केली आणि संभाव्य दुर्घटना टळली. या दृश्य आपल्याला पुणे महापालिकेची आहेत आणि त्याच्यावर जप्ती येऊ शकते. पाहत राहा. जर ठरवलं ना तर तुम्ही आता 5 वाजता सुद्धा चेक काढू शकता. तुम्ही जर ठरवलं नाही काय म्हणतो 100 कोटी रुपये एकाचही मंजूर होता. आज कोणवार आहे? आज सोमवार आहे ना. तुम्ही आम्हाला शुक्रवार पर्यंत द्या. आता ही रिक्वेस्ट आम्ही तुम्हाला करतो. काय करतोय? नाही मी करतो तुम्हाला. 10-15 दिवस बोलवा त्यांना, ते सांगतील 8 दिवसात. इतकं नाही. त्यांना बोलवा साहेबांना. 4 दिवस घ्या तुम्ही सगळे नाही मॅडम. नाही ऐका तुम्ही. नाही होणार नाही तर मग राहू दे. जे चाललंय ते चालू. मग मला ऐका एक मिनिट. कसं आहे 4 दिवसाची मुदत घ्या तुम्ही. असं बिना आम्ही पण बसतोय म्हणून. एक मिनिट ऐका. आम्हाला काय पाहिजे? ऐका एक मिनिट. मग प्रोसिजर त्यांना विचारा पुढची. कसली प्रोसिजर? विचारा त्यांना. मग आता आम्ही एक्झिक्यूट नाही करू देणार. कसली प्रोसिजर? तुम्ही यांना जी काही तुम्हाला आम्ही अडथळा निर्माण करणार तुम्ही नंतर करा. मग कशी तुम्हाला एक्झिक्यूट करायची तुम्ही करा. नाही तसंच असेल तर मग करा ना. काय पंचनामा करा तसं करा ना. नाही झालं ना. परत मग तुम्ही जर मी तेच सांगतो. मग काय फरक पडतो तुम्हाला 4 दिवसांनी? नाही झाली सगळी प्रोसिजर. 2 मिनिटं ऐका. जर समजा 15 दिवस मागितलं पण समजा आमची सगळी प्रोसिजर 10 तारखेला पूर्ण झाली, आम्ही परत काय 17 तारखेपर्यंत थांबणार नाही. काय काम करणार? आता तुम्ही ऐका. सगळ्यात पहिला या सगळ्या याच्यातल्या आहेत तुमची दरखास्त इथे आहेत ना. याच्यासाठी आता ही जागा आहे आमच्या गणकचराव विभागाकडे. आम्हाला त्यांच्याकडनं पैसे आधी लॉक इन करून घ्यावे लागतात. ही आता 4 कोटी 14 लाखाची आहे. अशी मिळून 3 जणांसाठी साधारणतः 12.5 कोटी आम्हाला त्यांच्याकडनं उपलब्ध करून घ्यावे लागतील. गणकचराव विभागाकडनं ते उपलब्ध. अहो तो एकटा माणूस येऊन नाही चालत. उपायुक्त एकटा आले म्हणजे त्याचे सगळा विभाग येत नसतो. त्याच्या खाली त्याचा क्लर्क असतो. त्याच्यानंतर त्याचा वरिष्ठ क्लर्क त्याला पुटअप करतो. त्याचे अकाउंटवाले वेगळे असतात त्यांच्याकडचे ऑडिटचे. त्यानंतर मग त्यांच्या सहाय्यक आयुक्त उपायुक्त यांच्याकडनं लॉक इन फॉर्म तयार होणार. तो आमच्याकडे येणार. तो आम्ही घेणार. आम्ही आमची फाईल पुटअप करणार. आमचं परत क्लर्क इंजिनियर डेप्युटी प्रशासन अधिकारी हे आमची फाईल पुटअप करणार. अतिरिक्त आयुक्तांकडे येणार. माझी सही होणार. अतिरिक्त आयुक्तांकडे येणार. त्यानंतर जाणार आमच्या ऑडिट विभागाला. मुख्य जो ऑडिट विभाग आहे त्याकडे जाणार. तिथले त्यांचे सहाय्यक ऑडिटर असतात. अतिरिक्त ऑडिटर असतात. आधी नसतो एखादी मुदत म्हणजे माझ्या सैन्य नाही आहेत. सगळी लोक आहेत. भरोसा नाही राहिला तुमच्या लोकांच्यावर. बोलला असेल तरी जर मनात आणलं ना बोलून घेतलं असतं. तुम्ही विधी सेवा प्राधिकरणाकडे गेला तरी कुठं चालेल. अहो उठा ना. ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही. काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते.
आपल्या पुण्यातल्या जुन्या RTO पासून आपण ज्या 6 नंबर प्लॅटफॉर्मला जातो त्या रेल्वे स्टेशनच्या मागच्या बाजूला एका टँकरमधनं तेल जर रस्त्यावर पडलं, पावसाचे दिवस, पाणी, तेल आणि चिखल यांच्या एकत्रीकरणात अनेक वाहन चालक त्या ठिकाणी पडले, जखमी झाले, काहींच्या शरीराला, डोक्यालाही इजा झाली. त्याकरता नंतर अग्निशमन दलानं त्या ठिकाणी पाण्याचे फवारे मारले, माती टाकली आणि रस्ता स्वच्छ करायचा प्रयत्न केला. त्याची ही दृश्य.